ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 6, 7, 8 इंचापर्यंत बाहीची कॅप हाईट किती घ्यायची याविषयी माहिती सांगणार आहे। पहा, मिडलची बाही असते एक 3/4 आणि एक पूर्ण लॉंग 10, 11 अशा हिशोबाची, त्या हिशोबानेच मिडलची बाही असते। त्या बाहीची कटिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे। पहा, आता आपण इकडे 4 फोल्डमध्ये कपडा असा करून घेतलेला आहे। बाही कटिंगसाठी अस्तरचा कपडा जो आहे तो आपण ब्लाउज पीस कट केलेला आहे। अस्तरचा कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे। 6 इंचाची आपल्याला तयार हवी आहे, तर आपण घेतलं 7 इंचावरती मार्क करून घ्यायचं व्यवस्थित असं। 1 इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिंगसाठी जाणार आहे, शोल्डर फिटिंग आणि बॉटमसाठी। आता हे पहा, 36 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे, तर 9 चौक 36 प्लस अर्धा इंच घ्यायचं असतं कंपल्सरी। प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला हे एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचं असतं। जेवढी तुमची चेस्ट असेल त्यापेक्षा अर्धा इंच चौथ्या भागाचा चौथा भाग घेऊन त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं असतं। अशा पद्धतीने घ्यायचं। दोन्ही बाजूने व्यवस्थित पहा आता मार्क करून घ्यायचे। 7 इंच ह्या साईडने घेतलं तर 7 इंच ह्याही बाजूने तुम्ही व्यवस्थित उंची मार्क करून घ्यायची। आणि त्यानंतर पहा, आता ह्याची जी कॅप हाईट आहे ती आपण घेणार आहोत 3 इंचावरती। ज्यावेळेस तुम्ही 9, 10, 11 अशा हिशोबाने लेंथ घेणार, त्यापेक्षा अबव घेतली 14पर्यंत, तरीही 19पर्यंत कितीही घ्या तुम्ही, त्यामध्ये तुम्ही 3.5 इंच घ्यायची असते। आणि मिडल साईड जी असते त्या साईजसाठी 3 इंचावरती घ्यायची। त्यानंतर आतल्या साईडला आपण आता फिटिंग मार्जिन जी आहे ती 1.5 इंच सोडलेली आहे, त्यामुळे आपण 1.5 इंचावरती बरोबर मार्क केलं। त्यानंतर पहा, आता वरच्या साईडला 9.5 आहे, तर इथे आपण 8.5 इंच, बॉटमच्या साईडला 1 इंच कमी करून घ्यायचं असतं आणि व्यवस्थित असं तिरकस रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे। पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित। काही नाही समजलं नक्की कमेंट करून विचारायला विसरू नका। त्याच पद्धतीने पहा, आता मुंड्याच्या आपल्या शोल्डरच्या बाजूनी जे आहे तिथे आपल्याला सरळ रेषेमध्ये 1.5 इंच यायचं असते कंपल्सरी। प्रत्येक बाही कटिंगमध्ये तुम्ही मेथड वापरली तरी चालणार आहे। 1.5 इंच इकडे आणि फिटिंग साईडला तुम्ही 1.5 इंच ठेवा किंवा 2 इंच, जेवढे ठेवणार तेवढं सरळ रेषेत यायचं आहे। त्यानंतर हे पहा, आता दोन्ही पॉईंट व्यवस्थित असे सरळ मॅच करून घ्यायचे आहेत। आता ह्याचं सेंटर आपल्याला काढायचं आहे। 7.5 इंचावरती आलेलं आहे पहा, तर ह्याचं सेंटर येणार आहे पहा इकडे 4.25 इंचावरती। फोल्ड करून घ्यायचं आहे, तसं स्टेप ठेवायचा, फोल्ड करून घ्यायचं आणि जिथे आपलं सेंटर आले पहा तिथे बरोबर व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे असं मार्क करून घ्यायचं। त्यानंतर पहा, आता अर्धा इंच जे आहे ते बरोबर दोघांचं मिळून अर्धा इंच अंतर यायला पाहिजे, तर 1/2 इंच बरोबर मिडलला ठेवायचं। 1/2 इंच वरच्या बाजूने रेषेच्या आणि 1/2 इंच खालच्या बाजूने मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने बरोबर त्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे तो पॉईंट या तिन्ही पॉईंट एकत्र असे जोडून घ्यायचे। पहा, खूप सोपी पद्धत आहे, एकदम इझी मेथड आहे ही स्लीव्ज कटिंगची। कुठल्याही साईजची तुम्ही स्लीव्ज कटिंग या पद्धतीने करू शकता। पहा, त्याच पद्धतीने खालच्या साईडला 1/2 इंच जे अंतर सोडले तिथपर्यंतही आपल्याला व्यवस्थित अशाच पद्धतीने तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे। पहा, कुठेही काही अडचण येणार नाही, एकदम परफेक्ट अशी कटिंग तुमची तयार होणार आहे स्लीवची। अर्धा इंच बरोबर मध्ये फक्त आपल्याला अंतर यायला पाहिजे, या पद्धतीने कट करायचं। कुठल्याही साईजची जरी कट करत असाल तरीही हीच मेथड वापरा तुम्ही। लॉंग स्लीवची कटिंग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, त्याचा व्हिडिओ शॉर्ट स्लीव्जसाठी पण अपलोड आहे। आता ही मिडल साईजची स्लीव्ज आहे, यासाठीही आपला हा व्हिडिओ नक्कीच मी शेअर करणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं 1 इंच जे आपण क्रॉसमध्ये घेतलं होतं ते असं कट करून घ्यायचं। आता हा बॅक पार्ट कट झाला स्लीवचा। आता बरोबर सरळ अशी खोलून घ्यायची आणि त्यानंतर आपण समोरच्या भागासाठी जो इकडे कर्वसारखा आपण कटसारखा फिश जशी असते फिशच्या सारखा आपण जो शेप दिलेला आहे बरोबर, तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा। हा आला समोरच्या भागासाठी 1.5 इंच आहे तिथपर्यंत व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं, जसं मार्क केलं होतं ते। हे पहा, किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली स्लीव्ज कट झालेली आहे। कुठल्याही साईजची तुम्ही आणि कितीही साईजची असेल तरी या पद्धतीने कट करू शकता। फक्त याची कॅप हाईट जी आहे ती आपल्याला 3 इंचावरती घ्यायची आहे। पहा, अशा पद्धतीने आपली स्लीव्ज पूर्ण मस्त अशी रेडी झालेली आहे। आता ही मी तुम्हाला मेन फॅब्रिकवरती कट करून दाखवते। पहा, हे मेन फॅब्रिक आहे आपलं, त्यावरती ठेवून घ्यायची आहे। आता इथे पहा, काट आहे, बॉर्डर आहे त्याला, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल एवढं बॉर्डरपर्यंत सोडायचं आहे। जेव्हा स्टिचिंग करू आपण त्यावेळेस एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून टाकणार आहोत ब्लाऊज पीसचं। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला हवी तेवढी कट करायची। खालच्या बाजूने अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि वरच्या बाजूनेही बरोबर आपल्याला अर्धा इंच अंतर मेन फॅब्रिक जे आहे त्याचं एक्स्ट्रा ठेवायचं आहे अस्तरपेक्षा। ते प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने कट करायची। ज्यावेळेस अस्तरचं ब्लाऊज आपण शिवतो त्यावेळेस बॅक पार्ट फ्रंट पार्ट कुठलाही काढू तुम्ही, त्यामध्ये पूर्ण सगळ्या बाजूंनी आपल्याला अर्धा इंच अंतर एक्स्ट्रा ठेवायचं असतं। हे पहा, अशा पद्धतीने
आपली स्लीव्ज जी आहे ती कट झालेली आहे पहा. दाखवल्याप्रमाणे पहा अशा पद्धतीची आपली ही स्लीव्ज कटिंग झालेली आहे. ही पहा किती सुंदर असा हा ब्लाऊज आहे. जर मला जमलं तर उद्या मी ह्याचाही व्हिडिओ अपलोड करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय बाय.